खोपोली येथे सहज शवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न। सहज सेवा फाउंडेशन नागरिकांच्या गरजेप्रमाणे पुरवित आहे सातत्यपूर्ण सेवा। खोपोली व खालापूरला ज्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यात सहज सेवा फाउंडेशन धन्यता मानते। समाजाचे ऋण आहेत हे जाणून समाजातील विविध दानशूर घटकांच्या मदतीने सातत्यपूर्ण करण्यात सहज सेवा फाउंडेशन अग्रेसर आहे। खोपोली व खालापुरात कुठेही निधन झाल्यास आणि त्या प्रेताचे नातेवाईक दूरवर किंवा परदेशात असल्यास ते शव नातेवाईक येईपर्यंत कुठे ठेवायचे हा यक्ष प्रश्न होता। हा अतिशय निकडीचा व गरजेचा प्रश्न सहज सेवा फाउंडेशनने खोपोली, परळी, जांभूळपाडा, लोहाणा समाज यांच्या सहकार्याने व स्व. मणिलाल धारसी ठक्कर शेळफाटा यांचे स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव जयेश ठक्कर यांच्या आर्थिक मदतीने विजेवर चालणारी शवपेटी 12 नोव्हेंबर 2020 रोजी खोपोलीकरांना सुपूर्द केली। आजवर 100च्या आसपास मृत व्यक्तींसाठी ही शवपेटी वापरण्यात आली आहे। विशेष म्हणजे 24 तास ही निःशुल्क सेवा देण्यासाठी सहज सेवा कार्यरत असते। ही शवपेटी सेवा पुरवित असताना सदर शवपेटी 6 फूट लांब असल्याने जुन्या असलेल्या बिल्डिंग व काही अरुंद चाळीत नेणे शक्य नसल्याने ही अडचण लक्षात घेऊन 3 फूट लांबीच्या 2 शवपेटी एकत्र करून ही शवपेटी अरुंद जागी नेता येणे सहज शक्य असल्याने येणारी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे। सहज सेवा फाउंडेशनला कोविड पासून सामाजिक कार्यात मदत करणारे खोपोलीतील ख्यातनाम उद्योजक श्री यशवंत साबळे यांनी आपले वडील स्व. लक्ष्मण मल्हारी साबळे यांच्या स्मरणार्थ सदर शवपेटी सहज सेवा फाउंडेशनला सुपूर्द केलेली आहे। बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सदर नवीन शवपेटीचा लोकार्पण सोहळा लोहाणा समाज हॉल, खोपोली येथे संपन्न झाला। यावेळी युवा उद्योजक विक्रम साबळे यांच्या हस्ते रिबीन कापून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी खोपोली शहरातील सुरेखा खेडकर, वैशाली जाधव, शिल्पा सुर्वे, कमल चौधरी, अंजू सरकार, सागरिका जांभळे, आरती यादव, किशोर पानसरे, प्रकाश साबळे, आशिष आंग्रे, राहुल जाधव, सुजित पडवळकर, हेमंत कुलकर्णी, संतोष गायकवाड, समीर साठे, रुपेश देशमुख, सुहास कुंभार, रवींद्र कानेटकर, शैलेश विठलानी, भाऊ परदेशी, रंजन चौधरी, तौफिक करजेकर, लक्ष्मण कुलकर्णी, दत्ता मिनचंद, सुनील वालकर, साहिल जांभळे, विकास नाईक, किशोर साळुंखे, ललित ओसवाल, सुमन शर्मा, चंद्रप्रकाश उपाध्याय, राजेश धोत्रे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव अखिलेश पाटील, सहसचिव नम्रता परदेशी, खजिनदार संतोष रायकर, सहखजिनदार बनिता साह, महिला संघटक नीलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार, मार्गदर्शक राजेंद्र फक्के, सल्लागार नरेंद्र हर्डीकर, गणेश राक्षे, दिवेश राठोड, उमेद पटेल, अशोक ठकेकर, तुषार अगरवाल, अशफाक लोगडे व पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली। सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्य पार पाडत असतात। खरे तर शवपेटी वापरण्याची वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये, परंतु दुर्दैवाने असा प्रसंग ओढविल्यास ही सेवा दुःखातही खूप कामी येते। नागरिकांच्या अव्यक्त दुःखी भावनांना समजून समाज कार्य करणाऱ्या सहज सेवा फाउंडेशनच्या कार्यात मदत करताना नेहमीच आनंद वाटतो। भविष्यातही सहज सेवेला अजून बळ देण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शवपेटी उपलब्ध करून देणारे तसेच कोविड काळात अन्नसेवा उपक्रमात जेवण पुरविणाऱ्या गाडीसाठी संपूर्णपणे आर्थिक सहकार्य करणारे व सहज सेवेस ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणारे दानशूर व्यक्तिमत्व तसेच खालापूर तालुका प्रसारक मंडळाचे संचालक यशवंत लक्ष्मण साबळे यांनी केले आहे।